अल्पवयीन मुलांच्या पालकांच्या चिंतेत भर घालणारी बातमी उरण तालुक्यातून समोर येत आहे। उरणमध्ये अल्पवयीन मुलांना पळवणारी टोळी सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे। चिरनेर गावातील एका बालिकेला पळवून नेण्याचा प्रयत्न मंगळवार दिनांक 11 जून रोजी अज्ञात इसमानं केला, परंतु आदिवासी बांधवांच्या सतर्कतेमुळे मुलं पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या इसमाला अपयश आलं आणि थोडक्यात मोठा बाका प्रसंग टळला। या संदर्भात उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस मुलं पळवणाऱ्या इसमाचा शोध घेत आहेत। चिरनेर गावातील रहिवासी हे मंगळवारी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास आपल्या 2 मुलांसह गावात फेरफटका मारत होते। काही वेळानं ते आणि त्यांचा मोठा मुलगा घरी परतला, मात्र त्यांची 9 वर्षांची छोटी मुलगी घरी आली नाही। त्याने तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता मुलीच्या पायातील बूट रस्त्यावर पडलेले दिसले। त्याच दरम्यान भयभीत अवस्थेत मुलगी घराकडे येताना दिसली। यावेळी मुलीनं घाबरलेल्या अवस्थेत झालेला प्रकार आपल्या वडिलांना सांगितला। एका अज्ञात इसमानं जबरदस्ती बालिकेला पळवून नेण्याचा प्रयत्न केला। तो इसम मुलीचे तोंड दाबून तिला उचलून घेऊन जात होता। त्याचवेळी रस्त्यावरून जाणाऱ्या भरतराम जाधव यांनी पाहिलं, मात्र तो व्यक्ती मुलीचे वडील असतील असा समज करून प्रथम दुर्लक्ष केलं। मात्र मुलीने काका मला वाचवा अशी हाक दिली। भरत जाधव यांनी क्षणाचाही विलंब न करता आरडाओरड केली। त्याचवेळी धाडसी मुलीनं त्या इसमाच्या हातावर जोरदार चावा घेतला आणि त्याच्या तावडीतून सुटून पळ काढला। या चिमुकल्या मुलीचं जबरदस्त धाडस आणि आदिवासी बांधव भरत जाधव यांच्या प्रसंगावधानतेमुळे मुलगी अगदी बालंबाल बचावली आणि सुखरूप आपल्या आई वडिलांकडे परतली। मात्र या चिंताजनक घटनेनं परिसरात एकच खळबळ माजली आहे। या घटनेची माहिती उरण पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केलाय। मुले पळवणाऱ्या हा इसम त्याच्या कारसह सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी API शिवाजी उगले आणि त्यांचे सहकारी मुले पळवणाऱ्या टोळीचा युद्ध पातळीवर शोध घेत आहेत। पालकांनी आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी सावधगिरी बाळगावी असं आवाहनही पोलिसांनी केलं आहे। तो गावात तिथे कोण येत होते, ते बोलले काका वाचव, तेव्हा मला समजलं। एवढीच बात आहे। तो बोललो थांब रे, असं बोललो मी, पळाला। मुलीला घेऊन चाललेलं काय? हा, ते बोलले काका मला वाचव, तेव्हा मला समजलं। तेव्हा तिला पोरला सोडून दिलं आणि तो पळाला। पोरगी इकडे पळाले। मी बोललो ताई काय झालं, तो इकडे फरार झाला। वादळवारा लाईव्हसाठी अनंत नारंगीकर, उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।